मला वाटतं. नाही वाचता येतं तर बघा तुम्ही सही, पण अशी त्यावेळेला संज्ञा होती आणि मग तुमची संज्ञा काढली का, तर हे फालतू शब्दाचे खेळ करू. त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली, सगळं काढलं गेलं, पण आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधान आले, पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे. 2 उपमुख्यमंत्री, हा पण एक फुल त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. आता हे जे काय फंड आहे, केंद्राचं पथक, माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे, हे या सरकार म्हणजे निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आखलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी या संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी ₹50 मदत झाली पाहिजे. बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेले. पंतप्रधान आवास योजना, हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा. आणि शेतकऱ्यांची जी, ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरेल, अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत, आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. आता यांचे निकष काय, की ज्यांचं काय घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाहिजे. हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत, त्यांना नुसती डागडुजी नाही, तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं प्रधानमंत्री आवास फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत. शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत. आणि पहिली महत्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती नाही, पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली. नाव होतं, त्या सुरक्षित ठिकाणी त्यांना निवास करून, कॉलेजेस असतील, काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या, काही ठिकाणी आम्ही छावण्या, त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं. त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती, कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो. त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गुरांना सुद्धा, ज्यांची गुरं आता आहेत, काही वाहून गेली, आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबा नाहीये, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आहे. तर त्या गुरांना सुद्धा काही रोगराई होऊ नये, आणि तातडीने त्या गुरांची सुद्धा काही तुम्ही कुठून आणा, कडबा आणा. म्हणजे परिस्थिती अशी आहे की 80 कोटी लोकांना देशातल्या माननीय प्रधानमंत्री फुकटात धान्य देतात, पण हे धान्य जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मरतोय. त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही आहात? त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे? मग ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत, ते कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका, पण ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजे. छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हे, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे. त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केली. नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे. परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जातात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणी त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे. या संदर्भात विखे पाटलांना प्रश्न केला होता, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, तर ते म्हणतात की कुठेतरी गैरसमज निर्माण केला जातो. आम्ही कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत, मग बातमी थोडा तुम्ही परत
ती बातमी फोडा ना तुम्ही, हे त्यांचा प्रश्न आहे, बातमी आली कशी. पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का, पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का, घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का, रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का, मुलांची पुस्तकं वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का, शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का. काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत नाही. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की पूरग्रस्तांना जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय बाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होते. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की मी उपमुख्यमंत्री मानत गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जाते तेव्हाही फोटो छापले जातात. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार, त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार, पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार. कारण ते मागे आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांनी भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरं उद्योग काय, त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत, क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं की आपला जो दसरा मेळावा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होतात. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते, माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी, त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीची भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील उत्तर नाहीये. मला असं वाटतं की आता त्यांची जर का थेर झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत, आठवडा दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जे पुरावे लागतात ते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ते पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही, त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय, डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही, दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेलेत. म्हणजे मी गेलो तेव्हा आता 1 आठवडा होईल, तेव्हाच तो सगळा वास, पिकं सडल्या त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. पंचनामे कसले पंचनामे करताय, ताबडतोब